हॅलो स्टुडंट, आपल्या सर्वांचं डबल ओ अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे. आज आपण जिल्हा आरोग्य भरती याच्यामध्ये जे आरोग्यसेवक पद आहे त्याच्याशी रिलेटेड आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर आपण आरोग्यसेवक याच्यामध्ये जे 100 क्वेश्चन आहे त्याच्यातले 60 क्वेश्चन हे आपले नॉर्मल जे कॉमन सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि जे 40 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला तांत्रिक घटकावर अवलंबून असणार आहेत. आणि या तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा एक टॉपिक आहे. तर आजचा आपण हा टॉपिक कंप्लीट सविस्तर माहिती याच्याशी रिलेटेड घेणार आहोत. तर सर्वांनी हा टॉपिक एंडपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर जे स्टुडंट नवीन असतील त्या स्टुडंटनी ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करायचं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओमधले कंटेंट आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत हे शेअरही करायचं आहे. तर आपण लगेच सुरू करणार आहोत आपला आजचा टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्याच्या आधी आपण पाहणार आहोत की आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका याच्यासाठी जी बॅच अवेलेबल आहे सध्या त्या बॅचवर आपल्याकडे डिस्काउंट चालू आहे. तर डिस्काउंटमध्ये तुम्हाला ही बॅच फक्त 500 रुपयाला भेटणार आहे. तर ज्या स्टुडंटला ही जी ऑफर आहे या ऑफरचा लवकरात लवकर फायदा घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आपल्या अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवरही संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर फक्त तांत्रिक घटक म्हणजे जो टेक्निकलचा पार्ट आहे जो की 40 क्वेश्चन्स आहेत 80 मार्कचे ते जर फक्त पाहायचे असतील तर त्याच्यासाठी पण आपली जी तांत्रिक बॅच आहे ती किती फक्त आणि फक्त 300 रुपयाला मिळणार आहे. तर सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जी संक्रांत स्पेशल खूप साऱ्या स्टुडंटची रिक्वेस्ट होती की मॅम टेस्ट सिरीजची प्राईस ही थोडीशी कमी पाहिजे म्हणून, तर त्याच्यासाठीच आपण ही संक्रांत स्पेशल ऑफर आणलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये डिस्काउंट भेटणार आहे. तर तुम्हाला ही आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांची टेस्ट सिरीज फक्त 100 रुपयाला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट भेटणार आहेत. म्हणजे 100 रुपयामध्ये फक्त 100 रुपयामध्ये 10 टेस्ट, त्या पण फक्त 100 रुपयामध्ये. म्हणजे ही तुम्हाला खूप परवडणारी ऑफर आहे. तर सर्वांनी या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. मग आपण लगेच आपला टॉपिक सुरू करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मला सांगा, एलिमेंट्सचे क्लासिफिकेशन करण्याआधी आपण हे एलिमेंट्स एका चार्टमध्ये म्हणजे एका तक्त्यामध्ये मांडले होते हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा तो तक्ता म्हणजे ती आवर्त सारणीचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यामधून पुन्हा आपण त्या क्लासिफिकेशन जे मूलद्रव्य आहेत त्यांचं क्लासिफिकेशन आपण कशा प्रकारे केलं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मग त्याच्यामुळे आपण सर्वात आधी पाहायचं आहे की आपला जो पिरियडिक टेबल म्हणजे जी आवर्त सारणी आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. मग मला सांगा, आवर्त सारणीचा शोध हा कोणी लावला होता? तर आवर्त सारणीचा शोध हा मेंडेलीव या शास्त्रज्ञांनी लावला होता. मग मेंडेलीव या शास्त्रज्ञांच्या अकॉर्डिंग काय होतं की जे मूलद्रव्य आहेत जे एलिमेंट आहेत त्यांची जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी असते म्हणजे तुमचा एलिमेंट आहे त्याची फिजिकल म्हणजे जी भौतिक आणि केमिकल प्रॉपर्टीज हे त्याचे एक पिरियडिक जे मूलद्रव्य आहे त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी हे त्या मूलद्रव्याचं दुसरं तिसरं काहीही नसून त्यांच्या जे पिरियडिक टेबल म्हणजे जे पिरियडिक टाईम आहे त्याच्यानुसार त्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी असणार आहेत असं आपल्याला सांगितलं होतं. मग ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या कुणानुसार असणार आहेत तर त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकावर त्या डिपेंड आहेत असं आपल्याला मेंडेलीव या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं. म्हणजे मेंडेलीव यांनी जे मूलद्रव्य आहे त्याचा जो चार्ट आहे जो क्रम आहे तो कसा लावला होता तर चढत्या क्रमानुसार त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकानुसार लावला होता. पण याच्यामध्ये आपल्याला काही ड्रॉबॅक दिसायला लागले. मग हे ड्रॉबॅक काय होते तर आता सपोज आपण असं म्हणू की एका
एका अणूचा अणुअंक जर, म्हणजे आपण समजूया की असे दोन मूलद्रव्य आहेत ज्याचं अणुवस्तुमानांक म्हणजे ज्याचं वस्तुमान हे सेम असेल, मग ह्या दोन वस्तुमान ज्याचं अशा मूलद्रव्य ज्यांचं वस्तुमान हे सेम आहे, ह्या दोन्हीला एकाच ठिकाणी आपण मांडू शकतो का? मग असा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर तयार झाला होता. मग हा ड्रॉबॅक दूर करण्यासाठी पुन्हा आणखीन एका शास्त्रज्ञाने ह्या आवर्त सारणीमध्ये बदल केला आणि नवीन जी मॉडर्न आवर्त सारणी आहे तिचा शोध लावला होता. आणि तो शास्त्रज्ञ कोण होते? हेनरी हे शास्त्रज्ञ होते, हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणीचा शोध लावला. आणि या शास्त्रज्ञांच्या मोसले या शास्त्रज्ञांच्या अकॉर्डिंग काय होतं, तर त्यांनी फक्त अणुवस्तुमानांच्या ऐवजी ती फक्त अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार मूलद्रव्यांची मांडणी केली होती. म्हणजे काय, तर जे एलिमेंट आहेत, जे मूलद्रव्य आहेत, त्यांची जी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी असते ते एक पिरियडिक फंक्शन असतं. कशानुसार? अकॉर्डिंग टू त्यांच्या अणुअंक म्हणजे जे ॲटॉमिक नंबर आहे त्याच्यानुसार. म्हणजे अणुअंक हे तुमच्या जे अणु आहेत ते कशा प्रकारे मांडले होते, तर तुमच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार मांडले होते. मग याच्यामुळे तुम्हाला ज्या अणुचे वस्तुमान हे सेम असते पण त्याचा अणुअंक हा डिफरंट येतो, तर अशा ह्या मूलद्रव्यांना पण या आवर्त सारणीमध्ये स्वतःची सेपरेट जागा भेटली होती. मग आपण ही अशी सध्याची जी आधुनिक आवर्त सारणी आहे तिच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आपण पाहणार आहोत. तर हे तुमच्या समोर सध्या आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल हा दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही पाहायचं आहे की तुम्हाला कलर बेस पण डिव्हिजन करून दिलेला आहे. याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की आधुनिक आवर्त सारणीमध्ये हे बघा, त्याचा अणुअंक 1 आहे, हा हायड्रोजन इथं आहे, त्याच्यानंतर लिथियम, त्याच्यानंतर इथं आपण सेकंड नंबरला हेलियम आहे ज्याचा अणुअंक 2 आहे, आणि नंतर लिथियम ज्याचा अणुअंक 3 आहे, बेरिलियम ज्याचा 4 आहे. अशा प्रकारे आपण सगळे बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 आणि हा निऑन हा 10 अशा प्रकारे तुम्ही दिसताय जे अणुअंक आहेत ते अशा चढत्या क्रमानुसार त्यांची मांडणी ही केलेली आहे. मग या आवर्त सारणीमध्ये आपण पाहू शकता की कलर हे वेगवेगळे दिलेले आहेत. तर याच्यामध्ये हे जे दोन आपण आवर्त सारणीमध्ये जे अशा उभ्या लाईन्स आहेत, अशा पूर्ण हे असे उभ्या प्रकारे हे जे दिसत आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर त्याला आपण म्हटलेलं आहे जे आपले पिरियडिक फंक्शन्स आहेत त्याच्यानुसार त्याला आपण काय म्हटलेलं आहे, पिरियड्स असं म्हटलेलं आहे. आणि जे असे आडवे असतात त्याला काय म्हटलेलं आहे आपण, ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. ओके, सर्वांना कळतंय? जे आपण हे असं सॉरी एक मिनिट की मी काय सांगितलं होतं की तुम्हाला हे जे आडवे दिसत आहेत असे, हे आडवे असे, तर याला आपण काय म्हणायचं, याला आपण पिरियड्स असं म्हणतो. म्हणजे काय, तर हा 1 पिरियड, हा 2, हा 3, 4, 5, 6 आणि 7, 6 आणि 7 असे आपल्याला टोटल किती पिरियड्स आहेत, 7 पिरियड्स आहेत. ओके, आणि हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 हे जे असे उभ्या आहेत कॉलम्स त्याला आपण ग्रुप असं म्हटलं होतं. आणि ग्रुप्स किती आहेत, टोटल 18 ग्रुप्स आहेत. ओके, तर सर्वांना कळाले, ज्या उभ्या लाईन्स आहेत त्याला आपण ग्रुप्स म्हटलं आणि ते किती आहेत, 18 आहेत. आणि अशा आडव्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण पिरियड्स असं म्हटले, ते किती आहेत, टोटल 7 आहेत. आता या प्रत्येक ग्रुप्समध्ये आणि प्रत्येक पिरियड्स हे वेगवेगळं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर तुम्हाला जी ही लास्टचा ग्रुप दिसतोय याच्यामध्ये काय, हायड्रोजन, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे दिसत आहेत हे सर्व काय आहेत, हे एक नोबल गॅस आहेत, म्हणजे कसे राजवायू आहेत.
ज्याचं जे आउटर शेल असतं त्याच्यामध्ये सर्व इलेक्ट्रॉन्स हे कंप्लीट झालेले असतात, ते निष्क्रिय असतात, म्हणून त्यांना आपण राजवायू म्हणतो. ते तुमच्या सगळ्यात लास्टच्या ग्रुपमध्ये असतात. त्याच्यानंतर तुम्ही हा पुढे जे हे पिरियडिक टेबल आहे त्याचा आपण ग्रुपमध्ये पण क्लासिफिकेशन केलेलंच आहे. त्याचबरोबर आपले जे खंड आहेत म्हणजे ब्लॉक्स त्याच्यामध्ये पण याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर हे स्टार्टिंगचे 2 दिसत आहेत ना आपल्याला ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो, एस ब्लॉक असं म्हणत असतो. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथून इथपर्यंतचा जो ब्लॉक आहे त्याला आपण पी ब्लॉक असं म्हणत असतो, आणि जो हा मधला पार्ट आहे त्याला आपण डी ब्लॉक असं म्हणतो, आणि जे उरलेले इथे 2 ब्लॉक दिसत आहेत ते आपले एफ ब्लॉक असं म्हणत असतो. तर हे 2 ब्लॉक आहेत ते तुम्हाला इथले 2 ब्लॉक, हा इथला हा पार्ट आहे आणि हा पार्ट आहे. अशा प्रकारे इथले 2 पार्ट हे तुम्हाला खाली दिलेले असतात. ओके, तर सर्वांना हे पिरियडिक टेबल म्हणजे हा कळालेला आहे, बेसिक याच्या गोष्टी कळालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की इथं हा ऑरेंज येलो कलरचे काही एलिमेंट्स आपल्याला दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर या साईडला अलग कलर आणि तिकडे अलग कलर असं सांगितलेलं आहे. तर हे मधले जे येलो कलरचे एलिमेंट्स आहेत त्यालाच आपण काय म्हणत असतो, धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स असं म्हणत असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला धातू म्हणजे काय, जे मेटल आहेत त्याचे आणि अधातू ह्या दोन्ही प्रकारचे गुणधर्म तुम्हाला ह्याच्यात दिसून येतात. त्यामुळे ह्याला काय म्हणत असतो आपण, धातू सदृश्य असं म्हणत असतो. ह्या धातू सदृश्याच्या या साईडला जे हे सर्व एलिमेंट्स दिसतात, हे सर्व मूलद्रव्ये दिसतात, हे कसले असणार आहेत, हे तुमचे धातू असणार आहेत, म्हणजे काय तर मेटल. ओके, आणि ह्या मूलद्रव्यांच्या या साईडला जे जे आपल्याला मूलद्रव्य दिसतात ते सर्व काय असणार आहेत, अधातू असणार आहेत. म्हणजे कळाले की आपले ह्या मधले जे धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत त्यांच्यावर त्यांच्या वरून पोझिशनवरून आपल्याला इकडे अधातू आणि इकडे धातू असं 2 क्लासिफिकेशन आपण पिरियडिक टेबलचं केलेलं आहे. म्हणजे आपण पिरियडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन 3 पार्टमध्ये करत असतो, धातू सदृश्य, धातू आणि इकडे धातू, अशा 3 पार्टमध्ये आपण एलिमेंटचं म्हणजे मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असतो. मग आता त्याच्या अकॉर्डिंग आपण पुढची माहिती पाहणार आहोत की आपण काय सांगितलंय की भौतिक आणि रासायनिक गुणधर्माच्या आधारे मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण धातू, अधातू आणि धातू सदृश्य या 3 गटामध्ये करत असतो. मग आता आपल्याला जेवढे मूलद्रव्ये आपण पाहिले होते जे पिरियडिक टेबलमध्ये होते ते किती, टोटल 119 मूलद्रव्ये आहेत, आणि त्याच्यापैकी जे 92 मूलद्रव्ये आहेत ते आपल्याला निसर्गामध्ये सापडलेले आहेत, आणि इतर मूलद्रव्ये आपण प्रयोगशाळेमध्ये एक्सपेरिमेंट करून तयार केलेले आहेत. मग ह्या 92 मूलद्रव्यांपैकी जे 92 मूलद्रव्ये आणि त्याच्यानंतर जे उरलेले 27 मूलद्रव्ये ते आपण प्रयोगशाळेत तयार केलेले आहेत, आणि निसर्गात सापडलेल्या 92 मूलद्रव्यांपैकी जे 70 मूलद्रव्ये आहेत ते कसे असतात, धातू आहेत, आणि 22 मूलद्रव्ये हे काय आहेत, अधातू आहेत. ओके, सर्वांना एवढी माहिती कळाली. मग आपण पाहिलं की जे मूलद्रव्य आहे त्याचे मेन 3 प्रकार असतात, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. तर आता आपण मेन जे आपले मूलद्रव्य आहेत कोणते आपण वर्गीकरण पाहिलेलं आहे की धातू, अधातू आणि धातू सदृश्य. मग याच्यातले आपण यांचे जे बेसिक गुणधर्म आहेत जे भौतिक आणि रासायनिक ते गुणधर्म आपण आता पाहणार आहोत. तर आपण फर्स्ट पार्ट हा धातू पाहणार आहोत, ज्याचे आपण आता जे भौतिक गुणधर्म आहेत म्हणजे ज्या त्याच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तर आपल्याला काय सांगितलं आहे, धातू कशाला म्हणायचं आपण, तर ज्या मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन तयार करतात अशा मूलद्रव्यांना आपण धातू असं म्हणत असतो. याचं एक्झाम्पल काय घेतलेलं आहे आपण, याचं लोह, ॲल्युमिनियम, तांबे, सोने, चांदी इत्यादी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर आपण या पिरियडिक टेबलमध्ये पण पाहू शकतो की इथं तुम्हाला इथं धातूच्या साईडला इकडे मग आपण धातूमध्ये फक्त आणि फक्त हायड्रोजन हा एक असा मूलद्रव्य आहे जो आपल्याला अपवाद आहे की तो पिरियडिक टेबलमध्ये तो धातूच्या साईडला आहे पण तो एक अधातू आहे. ओके, आता धातूमध्ये आपण सोडियम याचं उदाहरण घेऊया, सोडियम मूलद्रव्याचं. ओके,
सोडियम. मग मला सांगा सोडियमचा अणुअंक किती आहे? 11 आहे. ओके, मग 11चं आपण जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये क्लासिफिकेशन करताना कसं करतो तर 2, 8 आणि 1 असं करतो. मग याचा जो आउटर मोस्ट सेल आहे, सगळ्यात लास्टचा जो कक्ष आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक इलेक्ट्रॉन्स दिसत आहे. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो काय करतो तर तो म्हणतो की माझ्याजवळचा एकच इलेक्ट्रॉन्स आहे आणि तो मी द्यायला तयार आहे, ज्यांना गरज आहे त्यांनी हा घ्यायचा आहे. म्हणजे माझं जे कक्ष आहे, जे माझी सेल आहे ती कंप्लीट होणार आहे. मग त्याला राजवायूचं स्टेटस घ्यायचं असतं, म्हणून तो हा एक इलेक्ट्रॉन द्यायला लगेच तयार असतो. मग एक इलेक्ट्रॉन्स कमी झाला पण प्रोटॉनची संख्या जी सेंटरमध्ये असते ती कमी झाली का? ती तशीच राहणार आहे. म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉन्स कमी झाला पण प्रोटॉन तसेच्या तसे आहेत. प्रोटॉनवर धन आयू असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन कमी आणि प्रोटॉन जास्त असणार. म्हणजे तुमच्यावर ऑब्विसली किती मेजॉरिटी तुमच्यावर जे प्लस जे धन साईन आहे, धन चार्ज आहे, त्याची मेजॉरिटी जास्त असणार आहे. म्हणून त्या जो सोडियम आहे त्याच्यावर आपण धन आयन तयार होत असतात. कशामुळे तर तुमचा इलेक्ट्रॉन्स गमावल्यामुळे तुमचं जे ऋण चार्ज आहे, म्हणजे जे मायनस चार्ज आहे, तो कमी झालेला आहे. म्हणून तुमच्यावर धन आयन तयार होतात. म्हणून त्यांना आपण धातू म्हणजेच मेटल असं म्हणत असतो. म्हणजे जे मूलद्रव्य जे पटकन तयार होतात की माझा इलेक्ट्रॉन्स मला नकोय तुम्ही घ्या, म्हणजे स्वतःचा इलेक्ट्रॉन्स गमवायला जे पटकन तयार होतात त्याला आपण धातू असं म्हणू शकतो. मग याचं एक्झाम्पल काय काय आहे? लोह, ॲल्युमिनियम, तांबे, सोने, चांदी, प्लॅटिनम इतकं याचं एक्झाम्पल आहे. तर आता आपण या धातूच्या जे गुणधर्म आहेत, जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या पाहणार आहोत. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहायचं आहे की धातूंची अवस्था कशी असते. तर धातू हे अवस्था म्हणजे नॅचरलमध्ये ते कशा स्थायू रूपामध्ये सापडतात मोस्टली. मग त्याच्यासाठी आपल्याला दोन अपवाद सापडतात. कोणते? पारा आणि गॅलियम. ओके, मग पारा म्हणजे मर्क्युरी, हे तुम्हाला लिक्विड स्वरूपामध्ये सापडतं नॅचरलमध्ये. म्हणजे जे नेचरमध्ये तो सापडतो तेव्हा तो ॲज अ लिक्विड स्टेटमध्ये असतो. मग आपण पाऱ्याचं एक्झाम्पल कशामध्ये घेतलंय? तापमापीमध्ये आपल्याला जो लिक्विड द्रव आहे जो वर जातो आणि खाली येतो असं आपल्याला दिसत असतं, तर तो पारा असतो. मग तो पण एक धातूच आहे, त्याचे सगळे गुणधर्म हे धातूचे आहेत, फक्त त्याची स्टेट ही कशी आहे? लिक्विड आहे. ओके, मग तो एक अपवाद आहे. आणि दुसरा अपवाद आहे गॅलियम हा आहे. मग धातू हेच तुम्हाला स्थायू स्वरूपामध्ये म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आढळत असतात. मग त्याचे एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम, लोह, तांबे आणि जस्त. ओके, तर सर्वांना ही त्याची फर्स्ट प्रॉपर्टी कळालेली असेल. आपण लगेच नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे चकाकी. म्हणजे धातू कसे होत असतात तर धातू हे चमकत असतात. मग काही धातूंना चकाकी असते, त्यांच्या पृष्ठभागावर गंजल्यानंतर किंवा घासल्यानंतर त्यांच्यावरून प्रकाशाचे परावर्तन होत असते. म्हणून धातू सहसा रुपेरी आणि करड्या रंगाचे असतात. ओके, आणि त्याचं उदाहरण आहे प्लॅटिनम, सोने आणि चांदी. नंतर त्याची तिसरी प्रॉपर्टी आहे सॉलिडिटी. म्हणजे काय आहे? द्रावणीयता. म्हणजे धातू हे सहसा विरघळत नाहीत. मग ते सॉलिड स्वरूपामध्ये आहेत. तुम्ही पाहिले का कधी की लोखंड पाण्यात टाकलं तर ते विरघळतं म्हणून? तर ते विरघळत नाही. नॉर्मल जे रूम टेम्परेचरसाठी मी बोलते, तर रूम टेम्परेचरला धातू हे कधीच पाण्यामध्ये विरघळत नाहीत. ही पण त्याची एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. ओके, तर आपण अशा प्रकारे धातूचे काही भौतिक गुणधर्म पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला पुढे आणखीन धातूचे कठीणता, उष्णता म्हणजे कंडक्शन ऑफ हीट, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी असे आणखीन गुणधर्म म्हणजे तन्यता, वर्धनीयता, पुन्हा हे सोनोरस म्हणजे धातूमधून आवाज येतो, हे अशा प्रकारचे आणखीन पुढचे गुणधर्म आहेत. ते सर्व आपण पाहणार आहोत. पण ह्या सर्व याचे पुढचे जे सर्व डिटेल कन्सेप्ट आहे त्या आपण आपल्या बॅचमध्ये पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे. तर ज्यांना ज्यांना हे लेक्चर आवडले असतील आणि तुम्हाला पूर्ण कंप्लीट सायन्सचा विषय शिकायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली बॅच ही जॉईन करायची आहे. ओके, धन्यवाद.